मातोश्री बाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, बॅनरच्या माध्यमातून ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन। उद्धव साहेब आणि राज साहेब आपण दोघं एकत्र या अशा आशयाचे बॅनर्स। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणीच म्हटलं नाही। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचं वक्तव्य। लाडकी बहीण 1500 रुपयांमध्येच खुश, झिरवाळांचं विधान। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। 5 वर्षांचा जो वचननामा दिलाय तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार, शिंदेंची ग्वाही। सध्या अनेक नेते थंड हवा खायला गेलेत, उद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। लाडक्या बहिणींनी आधीच विरोधकांची हवा काढली, शिंदेंचा टोला। पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या दौऱ्याआधी महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी। धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामांचं टेंडर 16% वाढीव दरांना देण्याचा बालहट्ट कोणाचा, सत्ताधाऱ्यांना सवाल। पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल संजय गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। मात्र आपल्या व्यक्तिगत अनुभवावरून हे वक्तव्य केलं असून आपण वक्तव्यावर ठाम, संजय गायकवाड यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। संजय गायकवाड भावनेच्या भरात वाहून जातात, पण आपण जबाबदार शिवसैनिक आहोत हे लक्षात ठेवावं। शिंदेंनी टोचले गायकवाड यांचे कान। कोणत्याही वक्तव्यानं पोलिसांची प्रतिमा मलिन होता कामा नये, त्यांचा आदर करावा, शिंदेंनी सुद्धा व्यक्त केली दिलगिरी। फ्लेक्स लावण्याची खुमखुमी असणाऱ्यांनी अधिकृत होर्डिंग्ज वापरावेत। अनधिकृत होर्डिंग्जवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। माझे बेकायदा पोस्टर लावले तरी हटवा, महापालिकेला सूचना। मिळालेलं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर जात आणि धर्म हा वैयक्तिक प्रश्न असावा, मात्र आज देशामध्ये यालाच जास्त महत्त्व दिले जात आहे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। एल्फिस्टन पुलाबाबत उद्या प्रकल्पबाधितांची MMRDA म्हाडा पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक। बैठकीमध्ये तोडगा निघाला तरच पूल वाहतुकीसाठी बंद होणार। म्हाडाच्या वांद्रे पूर्वमधील मुख्यालयामध्ये उभारण्यात येणाऱ्या नागरिक सुविधा केंद्र आणि अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचं उद्या उद्घाटन। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा। बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केली कामखेडामध्ये नियोजित विमानतळाची पाहणी। या दरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला। मुंबईमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा विभागीय मेळावा। बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। UPSCमध्ये उत्तीर्ण झालेल्या कोल्हापूरचा बिरदेव डोणे मूळ गावात दाखल। मुरगुडपासून यमगेपर्यंत फुलांची उधळण करत बिरदेव डोणेची जंगी मिरवणूक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।